प्रमाप परिव्यय आणि अनुमानित परिव्यय यातला फरक आपण पहिले बघू. प्रमाप परिव्यय. प्रमाप परिव्यय नियोजित परिव्यय आहेत. ते शास्त्रीय आधारावर स्थापित असतात. म्हणजे हे काय आहे, प्लान हे आहेत परिव्यय, म्हणजे प्लान केलेलं असतं त्यांना आणि त्याला शास्त्रीय आधार आहे. आधीच्या ज्या वर्षात घडलेल्या घटना आहेत किंवा आधीचे जे लागलेलं सामग्री वगैरे आहे त्याच्या आधारावर हे परिव्यय निश्चित केले जातात. तर अनुमानित परिव्यय काय आहे? अनुमानित परिव्यय अपेक्षित, प्रत्यक्ष आणि पूर्वी संपादलेल्या कार्याच्या सरासरीवर आधारलेले असतात. याला काही शास्त्रीय आधार नसतो अनुमानित परिव्ययावर, पण जे प्रमाप परिव्यय आहे त्याला शास्त्रीय आधार आहे. दुसरं, प्रमाप परिव्यय काय असला पाहिजे याचे स्पष्टीकरण आहे. म्हणजे परिव्यय आपला काय असला पाहिजे याचं स्पष्टीकरण आपल्याला प्रमाप परिव्ययात मिळतं. तर अनुमानित परिव्यय काय असेल याची योग्य आकारणी आहे. अनुमानित परिव्ययात परिव्यय काय असेल याची आकारणी केली जाते. तिसरा मुद्दा, प्रमाप परिव्ययाचा उपयोग प्रमाप परिव्यय पद्धतीवर कार्य करणाऱ्या संस्थेस होतो. ज्या संस्था प्रमाप परिव्यय पद्धतीचा उपयोग करून काम करत असतात त्यांना प्रमाप परिव्ययाचा उपयोग होतो. आणि अनुमानित परिव्यय याचा ऐतिहासिक परिव्यय पद्धतीवर कार्य करणाऱ्या कोणत्याही संस्थेत उपयोग होऊ शकतो. ज्या संस्था ऐतिहासिक परिव्यय पद्धतीचा वापर करतात त्यांना अनुमानित परिव्ययाचा उपयोग होऊ शकतो. पुढला मुद्दा आहे, प्रमाप परिव्ययाद्वारे परिव्यय नियंत्रण शक्य होते. प्रमाप परिव्ययाद्वारे काय होतं, परिव्ययावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. तर अनुमानित परिव्ययाद्वारे नियंत्रणाचा उद्देश साध्य होत नाही. म्हणजे नियंत्रण ठेवलं जाऊ शकत नाही. आता आपण बघू प्रमाप परिव्ययाचे फायदे. कुठले कुठले फायदे मिळतात ते आपण बघ. पहिला आहे, प्रमाप परिव्यय आणि वास्तविक परिव्यय यांची तुलना करून उत्पादनाचं जे कार्य आहे ते कार्यक्षमतेनं पार पाडलं जातं आहे किंवा नाही हे ठरवता येतं. हा याचा सगळ्यात मुख्य फायदा आहे. दुसरा आहे, प्रमाप परिव्ययामुळे निर्माणीची कार्यक्षमता मोजण्यासाठी मापन उपलब्ध होते. म्हणजे जे फॅक्टरीत काम चाललं आहे, उत्पादन चाललं आहे ते बरोबर कार्यक्षमतेने काम होत आहे की नाही याचं एक मोजणी करण्याचं साधन प्रमाप परिव्ययामुळे उपलब्ध होतो. त्यामुळे फॅक्टरीत होणाऱ्या विविध खर्चांवर नियंत्रण ठेवता येतं. तिसरं आहे, प्रमाप परिव्ययाच्या साहाय्याने निर्माणीच्या उत्पादन कार्यात उच्च प्रकारची कार्यकुशलता आणण्याचा प्रयत्न करता येतो. म्हणजे जे निर्माणीतलं कार्य आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं किंवा झालं पाहिजे यासाठी प्रमाप परिव्यय पद्धतीचा उपयोग होतो. त्याच्या साहाय्यानेच हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतं. प्रमाप परिव्यय प्रणालीच्या अवलंबनामुळे उत्पादन आणि विक्रीचे धोरण बरेच अगोदर निश्चित करता येते. समजा प्रमाप परिव्यय पद्धती आपण वापरली तर विक्री किती केली पाहिजे आणि उत्पादन केली पाहिजे याचं धोरण आधीच निश्चित करता येतं. पुढला आहे, प्रमाप परिव्यय प्रणालीचा अवलंब केल्यास उत्पादनाच्या गुणनियंत्रणाची योजना व्यवस्थितपणे राबवता येते. म्हणजे क्वालिटी कंट्रोल आपण म्हणू शकतो त्याला. ही पद्धती वापरली तर त्याची क्वालिटी जी आहे कुठल्याही प्रॉडक्टची त्याचं मेंटेन करता येतं आणि ही क्वालिटी कंट्रोलची जी योजना आहे ती राबवण्यास प्रमाप परिव्यय पद्धती उपयोगी पडते. पुढलं आहे, पूर्ण उत्पादन क्षमतेनुसार झालं आहे किंवा नाही. नसेल झालं तर त्यामुळे किती नुकसान होईल ते आधीच ठरत येतं. प्रत्येक याची यंत्राची म्हणा फॅक्टरीची म्हणा एक कॅपॅसिटी असते, किती वस्तू तयार करतील त्याच्या पूर्ण क्षमते रोज किती वेळ काम करू शकते त्याची प्रत्येकाचं एक पिरियड ठरलेला असतो. त्याप्रमाणे काम होत आहे की नाही
नसेल होत तर त्यामुळे किती नुकसान होत आहे हे आधीच ठरवता येतं. पुढला मुद्दा आहे, प्रमाप परिव्यय प्रणालीच्या अवलंबनामुळे जी काही माहिती उपलब्ध होते तिच्यावरून विविध प्रकारचे अहवाल आणि विवरणे तयार करता येतात. म्हणजे प्रमाप परिव्ययामुळे जी माहिती उपलब्ध होते त्याच्यावरनं वेगवेगळे अहवाल आणि वेगवेगळे स्टेटमेंट्स तयार करता येतात. त्यामुळे प्रबंधकाला, मॅनेजमेंटला आवश्यक असलेली माहिती वेळोवेळी मिळू शकते आणि त्या माहितीच्या आधारे जी व्यवसायाची धोरणं आहे ती ठरवता येतात आणि ती धोरणं लवकर आणि व्यवस्थितपणे निश्चित करता येतात. हा प्रमाप परिव्यय पद्धतीचा मोठा फायदा आहे. पुढला आहे, प्रमाप परिव्यय पद्धतीत विचरणांचे विश्लेषण केलं जात असल्याने परिव्यय लेख्याची परिशुद्धता स्पष्ट होते. त्यामुळे परिव्यय अंकेक्षणाचे कार्य सुलभ होते. प्रमाप परिव्यय पद्धतीत विचरणांचं विश्लेषण सतत केलं जातं. त्याच्यामुळे परिव्यय लेख्याची शुद्धता स्पष्ट होते. त्यामुळे परिव्यय अंकेक्षणाचं कार्यसुद्धा सोपं होतं. प्रमाप परिव्यय पद्धतीत परिव्ययाच्या प्रत्येक घटकाचे प्रमाप निश्चित केले जातात. त्यामुळे उत्पादन पद्धतीचे प्रमापीकरण आपोआप होते. प्रमाप परिव्यय पद्धतीत काय होतं, परिव्ययाच्या प्रत्येक घटकाचं प्रमाप जे आहे, प्रत्येक घटकाचं म्हणजे सामग्री, श्रम आणि इतर खर्च, वारंवार मी सांगते सामग्री, श्रम आणि इतर खर्च यांना परिव्ययाचे घटक म्हणतात. यांचं प्रमाप म्हणजे प्रमाण आधीच निश्चित केलं जातं. त्याच्यामुळे पूर्ण उत्पादनाचंच प्रमाणीकरण आपोआप होतं. पुढला मुद्दा आहे, व्यवसायाच्या उपलब्ध साधन सामग्रीचा आणि पुंजीचा योग्यरित्या उपयोग करून घेण्याकरता प्रमाप परिव्यय प्रणालीची मदत होते. व्यवसायात जी साधन सामग्री उपलब्ध आहे आणि जे काही पैसा लागला आहे त्याचा योग्य उपयोग करून घेण्याकरता प्रमाप परिव्यय पद्धती उपयोगी पडते. पुढला आहे, उत्पादना क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याला करण्यात येणाऱ्या अपेक्षित कार्याची माहिती असते. म्हणजे उत्पादन कार्यात जे लोक गुंतलं आहे त्यांना त्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला काय कार्य करायचं आहे हे माहीत असतं. कार्याचे प्रमाण व दर्जा यावरच पदोन्नती व वेतनवाढ अवलंबून असते. म्हणजे काम कसं केलं, कशा पद्धतीने केलं यावर, कारण की त्यांचं पुढचे प्रमोशन्स वगैरे अवलंबून असतात. त्यामुळे उद्योगधंद्यात काय होतं, एकमेकांशी सहकार्याचं वातावरण निर्माण होऊन प्रत्येकजण कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि स्वतःहून स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करीत असतात. हे झाले प्रमाप परिव्यय पद्धतीचे फायदे. आता बघणार आहोत प्रमाप परिव्यय पद्धतीच्या मर्यादा किंवा दोष. आता ही पद्धती अतिशय चांगली जरी असली तरी त्याच्यात काही दोष आहेत, काही मर्यादा आहेत त्या पद्धतीला, ते आपण बघणार आहोत. प्रमाप ठरवणे हे काम कठीण आणि खर्चिक असते. म्हणजे खर्चाच्या दृष्टीने म्हणजे प्रमाप ठरवणं याला खूप खर्च लागतो आणि ते काम कठीण असतं. ज्याला हे तंत्र माहीत आहे तोच हे काम करू शकतो. म्हणून त्याच्यासाठी तंत्रज्ञांची सेवा उपलब्ध करावी लागते. म्हणजे टेक्निकल पर्सन त्याच्यासाठी लागतो. प्रमाप परिव्यय निश्चित करण्यास फार वेळ लागतो. प्रमाप ठरवण्याला वेळ पण लागतो. त्यामुळे लहान उद्योगांना ही पद्धत परवडत नाही. दुसरी मर्यादा काय आहे, प्रमाप कायम स्वरूपाचे नसतात. प्रमाप हे एकदा ठरवलं की झालं असं नसतं, तर ते त्या प्रमापात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. नाहीतर ही प्रमाप पद्धती अयशस्वी होते. तिसरं बघू आपण, प्रमाप परिव्यय प्रणालीच्या सोबत हायवे नियंत्रणाची योजना राबवल्याशिवाय प्रमाप परिव्यय प्रणाली कार्यान्वित करता येत नाही. म्हणजे प्रमाप परिव्ययाबद्दल हायवे इन्कम अँड एक्सपेंडिचर कंट्रोल याच्यावरही कंट्रोल करावा लागतो. त्याच्याशिवाय ही म्हणजे आपण त्याला म्हणू बजेट किंवा बजेटरी कंट्रोल, त्याच्यावर ती योजना राबवल्याशिवाय प्रमाप परिव्यय पद्धती योग्य प्रकारे
कार्यान्वित होऊ शकत नाही, म्हणजे योग्य प्रकारे काम करू शकत नाही. प्रमाप निश्चित करण्यात चूक झाली, परिव्यय नियंत्रण आणि पर्यवेक्षण परिणामकारकरित्या साध्य होणार नाहीत. समजा प्रमाप निश्चित करण्यात काही चूक झाली, प्रमाप म्हणजे स्टँडर्ड ठरवण्यात काही चूक झाली तर परिव्ययावर कंट्रोल पण नाही येणार आणि पर्यवेक्षण पण योग्य रीतीने होणार नाही. कालबाह्य, अविश्वासार्ह आणि चुकीच्या प्रमापांमुळे लाभापेक्षा अधिक हानी होण्याची भीती असते. म्हणजे समजा आपण कालबाह्य प्रमाप वापरले किंवा विश्वास नसणारे प्रमाप वापरले किंवा चुकीचे प्रमाप असले तर त्याच्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होऊ शकतं. प्रमाप फार उच्च स्तरावर ठेवल्यास कर्मचाऱ्यांना साध्य न झाल्यास त्यांच्यात निराशेचे वातावरण निर्माण होईल. खूप हायर लेवलला आपण आपले प्रमाप ठेवले आणि ते समजा कर्मचारी अचीव नाही करू शकले तर त्यांना एक नैराश्य येईल किंवा त्यांच्यात निरुत्साह संचरेल. प्रमाप परिव्यय पद्धतीचा प्रबंधनाने मनापासून स्वीकार न केल्यास ही पद्धती निरुपयोगी ठरते. कुठल्याही जे हे असते कंपनी, तिचं जर प्रबंधनाचे किंवा जे मॅनेजमेंटचे लोक असतात त्यांनी याचा मनापासून स्वीकार समजा नाही केला तर ही पद्धती योग्य प्रकारे काम करू शकत नाही. कारण ही पद्धती प्रमाप वगैरे ठरवणं तर ठीक आहे, पण तिचा योग्य प्रकारे वापरही करणं तेवढंच आवश्यक आहे. आता पुढला मुद्दा आहे विचरणांची संकल्पना. नियोजित परिणाम आणि वास्तविक परिणाम यात दिसून येणाऱ्या फरकाला विचरण असे म्हणतात. म्हणजे प्रमाप आणि प्रत्यक्ष याच्यात जो फरक आढळतो त्याला विचरण असं म्हणतात. तर प्रमाप परिव्यय प्रणालीचा मुख्य उद्देश प्रमाप परिव्यय आणि वास्तविक परिव्यय यात पडणारा फरक दर्शवणे आणि त्याचे कारणे शोधून काढणे हा आहे. प्रमाप परिव्यय प्रणालीचा मुख्य उद्देश काय की प्रमाप आणि वास्तविक याच्यात फरक किती पडला, कशामुळे पडला हे शोधून काढणं हा मुख्य उद्देश आहे. म्हणून प्रमाप परिव्यय आणि वास्तविक परिव्यय याच्यात जो फरक दिसून येतो त्याला विचरण असं म्हणतात. आणि आपण इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी विचरणांची व्याख्या जी दिली आहे ती अशी दिली आहे. प्रमाप परिव्यय आणि प्रत्यक्ष परिव्यय यातील फरक म्हणजे विचरण होय. मी आधी पण सांगितलं होतं प्रमाप आणि वास्तविक याच्यातला जो फरक असतात त्याला काय म्हणतात, विचरण म्हणतात. म्हणजेच काय, परिव्ययाच्या विभिन्न घटकात दिसून येणाऱ्या विचरणांमुळे परिव्यय नियंत्रणाकरता आवश्यक असलेली माहिती उपलब्ध होते. विचरण कशात दिसतं आहे, कुठल्या कुठल्या घटकात दिसत आहे त्याच्याबद्दलची आवश्यक असलेली माहिती आधीच उपलब्ध होते. ठरवून दिलेले आदर्श प्रमाप किती प्रमाणात साध्य करता आले किंवा कितपत साध्य करता आले नाही ते ठरवण्यासाठी देखील या विचरणांचा उपयोग होतो. ठरवून दिलेलं जे प्रमाण आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो का, नसेल पोहोचू शकलो तर का नाही पोहोचू शकलो हे ठरवण्यासाठी देखील विचरणांचा उपयोग होतो. विचरणांच्या आधारेच आपल्याला कळतं की आपण तिथपर्यंत पोहोचलो आहे किंवा नाही. विचरणं दोन प्रकारची असतात, एक अनुकूल आणि प्रतिकूल, तसंच नियंत्रणीय आणि अनियंत्रणीय. म्हणजे अनुकूल म्हणजे जे व्यवसायावर अनुकूल परिणाम करणारे विचरण असू शकतात, तर काही विचरणं व्यवसायावर प्रतिकूल परिणाम करणारे असतात. तसेच काही विचरणं नियंत्रणीय अथवा अनियंत्रणीय, म्हणजे काही विचरणांवर कंट्रोल करू शकतो, म्हणजे त्याच्यात आपण सुधारणा करू शकतो. तर काही विचरणं अशी असतात त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारे कंट्रोल आपला राहत नाही. तर अनुकूल आणि प्रतिकूल विचरण. जेव्हा आता अनुकूल विचरण केव्हा म्हणायचं, तर जेव्हा वास्तविक म्हणजे प्रत्यक्ष परिव्यय प्रमाप परिव्ययापेक्षा कमी असतो. म्हणजे सामग्री लागणार आहे 10 रुपयाची असा आपण अनुमान केला
किंवा असा प्रमाप ठरविला 10 रुपयाची सामग्री लागेल पण प्रत्यक्ष लागली 8 रुपयाची, तर आपले 2 रुपये वाचले, म्हणून तो काय झाला, आपलं ते विचरण अनुकूल झालं. म्हणून त्याची जेव्हा वास्तविक परिव्यय प्रमाप परिव्ययापेक्षा कमी असतो तेव्हा विचरणाला अनुकूल विचरण किंवा फलदायी विचरण असं म्हणतात. तर अनुकूल विचरणामुळे प्रत्यक्ष नफा वाढतो व ते कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. अनुकूल का बरं म्हणतो की त्याचा व्यवसायावर अनुकूल परिणाम होतो, म्हणजे व्यवसायाची लाभक्षमता ही वाढते, म्हणून त्याला आपण अनुकूल विचरण म्हणतो आणि ते चांगल्या प्रकारे कार्य करण्याचं कार्यक्षमतेचं प्रतीक आहे. दुसरं आहे म्हणजे हे झालं अनुकूल. आता आपण प्रतिकूल बघू. तर आता सांगितलं की जे वास्तविक आहे ते कमी असलं तर अनुकूल, आणि मग याच्या उलट काय होईल, जे वास्तविक आहे प्रमापपेक्षा जास्त असेल तर काय होईल, प्रतिकूल. जेव्हा वास्तविक परिव्यय प्रमाप परिव्ययापेक्षा जास्त असतो तेव्हा विचरणाला प्रतिकूल विचरण म्हणतात. म्हणजे ठरवलं 10 रुपयाची सामग्री लागेल आणि लागली 12 रुपयाची, आपला पैसा जास्ती खर्च होत आहे, म्हणजे हे काय होईल, आपल्या एकूण खर्चामध्ये वाढ होते. खर्च वाढला की नफा ॲटोमॅटिकली कमी होतो, म्हणून तो काय होतं की आपल्याला आपल्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम रिव्हर्स इफेक्ट करत असतो, म्हणून याला प्रतिकूल म्हणतात. या विचारणामुळे प्रत्यक्ष नफा घटतो आणि ते अकार्यक्षमतेचे प्रतीक आहे, म्हणजे अकार्यक्षम विचरण असं पण त्याला म्हणू शकतो. पुढला आहे नियंत्रणीय आणि अनियंत्रणीय विचरणे. विशिष्ट व्यक्तीची प्राथमिक जबाबदारी म्हणून विचरण ओळखता येऊ शकत असल्यास त्यास नियंत्रणीय विचरण म्हणतात. म्हणजे कुठलीही व्यक्ती त्याच्यावर कंट्रोल करू शकत असेल अशी सिच्युएशन असेल तर ते काय झालं, नियंत्रणीय. व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटकांमुळे विचरण आल्यास त्यास अनियंत्रण, म्हणजे ज्याच्यावर कंट्रोल नाही व्यक्तीचा, अशामुळे समजा विचरण घडून आलं तर त्याला अनियंत्रणीय विचरण असं म्हणतात. सुधारणा विचरण. आता प्रमाप निश्चित केला आणि त्याच्यात काही फरक झाला तर त्याला सुधारणा विचरण म्हणून. प्रमाप निश्चित केल्यावर परिस्थितीत बदल झाल्याने प्रमाप परिव्ययात सुधारणा करणे आवश्यक होईल. म्हणजे आपण एकदा प्रमाप निश्चित केलेला आहे पण काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळे प्रमाप हा बदलावा लागतो, त्याच्या सुधारणा करणं आवश्यक असतं. प्रमाप परिव्यय आणि सुधारित प्रमाप परिव्यय यातील फरकाला सुधारणा विचरण असं म्हणतात. प्रमाप परिव्यय आणि सुधारित रिवाइज स्टँडर्ड कॉस्ट याच्यात तो फरक आहे, त्याला सुधारणा विचरण असं म्हणतात. लाभ विचरण. अंदाजित नफा आणि प्रत्यक्ष नफा यातला फरक म्हणजे लाभ विचरण. आपण एक ठरवलं असतं की इतका नफा मिळेल आणि त्याच्यापेक्षा जास्त नफा मिळाला तर ते काय झालं, लाभ विचरण, किंवा कमी मिळाला तरीसुद्धा. परिव्यय घटकाशी संबंधित विचरणं कुठली आहेत, सामग्री विचरण, श्रम विचरण, अधिव्यय विचरण आणि विक्रय विचरण. आपण इथे फक्त 2च अभ्यास करणार आहोत, सामग्री आणि श्रम विचरणांचाच आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं बघू. सामग्री विचरण. सामग्री परिव्यय विचरण. सामग्री विचरण 3 प्रकारची असतात. एक सामग्री विचरण, सामग्री परिव्यय विचरण, सामग्री मूल्य विचरण आणि सामग्री मात्रा विचरण. हे 3 मुख्य सामग्री विचरण आहेत. म्हणजे सामग्री म्हणजे किती क्वांटिटी, सामग्री किती, एकूण किती रुपयाची सामग्री लागेल असा अंदाज केला होता, सामग्रीचा दर काय असला पाहिजे, सामग्रीची मात्रा किती असली पाहिजे, या सगळ्याचा विचार सामग्री विचरणाच्या अंतर्गत येतो. पहिला आपण बघणार आहोत सामग्री परिव्यय विचरण. मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स असं त्याला म्हणतात. विशिष्ट सामग्रीचा प्रमाप परिव्यय आणि वापरल्या सामग्रीचा प्रत्यक्ष परिव्यय याच्यामधील फरक म्हणजे सामग्री परिव्यय विचरण होय. म्हणजे काय, सामग्रीचा प्रमाप परिव्यय आणि सामग्रीचा प्रत्यक्ष परिव्यय याच्यामधल्या अंतराला सामग्री परिव्यय विचरण असं म्हणतात. दुसरं आहे सामग्री मूल्य विचरण. उपयोगात आणलेल्या सामग्रीची वास्तविक किंमत आणि प्रमाप मूल्य या दिसून येणाऱ्या अंतराला सामग्री मूल्य विचरण असं म्हणतात.
म्हणजे मग मी जसं सांगितलं 10 रुपयाची सामग्री लागेल असा अंदाज केला, 8 रुपयाची लागली, किंवा 10 रुपयाची ठरवली 12 रुपयाची लागली. तर हे जे अंतर आहे, म्हणून त्याने म्हटलं आपण एक ठरवलेली म्हणजे जी प्रमाप ठरवली आहे ती आणि वास्तविक याच्यात जे अंतर असतं त्याला सामग्री मूल्यविचरण असं म्हणतात. सामग्री मूल्यविचरण कुठल्या कुठल्या कारणाने तयार होऊ शकतं, तर खरेदीच्या मूल्यात बदल. आज ज्या किमतीला सामग्री मिळाली उद्या त्याच किमतीला मिळेल असं नाही. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या मूल्यात, खरेदीच्या मूल्यात बदल झाला. खरेदीच्या प्रमाणात बदल. सामग्री समजा कमी घेतली तर आपल्याला कदाचित महाग मिळू शकते. कमी अथवा जास्त अनुकूल विपणित खरेदी. की आपण मार्केटमध्ये खरेदी करायला जातो तेव्हा तिथली परिस्थिती कशी आहे, अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, त्याप्रमाणे सुद्धा सामग्रीच्या किमतीत फरक पडून येतो. कमी मूल्य असताना, सामग्रीचं मूल्य कमी असताना आपण खरेदी करू शकलो नाही तरी पण विचरण पडलेलं म्हणजे विचरण आढळून येईल. कमी किंवा जास्त भाटकाचे शोधन म्हणजे सामग्री आणण्याकरता जे काही आपल्याला काय म्हणतात वाहनावर खर्च करावा लागतो, जे काही आपल्याला भाडं द्यावं लागतं ते समजा जास्त द्यावं लागले तर पर्यायाने सामग्रीची किंमत पण वाढते. रोख आणि व्यापारी अपहार मिळवण्यात अपयश किंवा अपहाराच्या दरात बदल. रोख अपहार आणि व्यापारी अपहार आपण मागल्या वर्षी शिकलो आहे. जो व्यापाराकडून मिळतो आणि ते रोख अपहार म्हणजे सूट किंवा डिस्काउंट नाही मिळवला, सामग्री खरेदी करताना त्याच्यावर डिस्काउंट मिळू नाही शकला किंवा त्याच्यातला रेट बदलला तरीसुद्धा सामग्रीच्या किमतीत बदल होतो. कराराच्या रकमेत बदल. कराराची जी रक्कम आहे त्याच्यातही बदल झाला तरी विचार होतो. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सामग्रीच्या मूल्यावर परिणाम होत असतो. म्हणून प्रत्यक्ष आणि वास्तविक याच्यात फरक आढळून येतो. पुढलं बघू आपण. सामग्री उपयोग विचरण. सामग्री उपयोग विचरण किंवा सामग्री प्रमाण विचरण. सामग्री म्हणजे लागलेली सामग्रीची तुलना आहे. प्रत्यक्ष कितीच लागली सामग्री असं ठरवलं आणि प्रत्यक्षात किती लागली याच्यातली तुलना. सामग्री उपयोग विचरण किंवा सामग्री वापर विचरण असं पण त्याला म्हणतात. ही सामग्री परिव्यय विचरणाचा असा भाग आहे की जो ठरवून दिलेले प्रमाण आणि वापरलेले प्रमाण यातील फरकामुळे आढळून येते. म्हणजे ठरवलं होतं की 10 किलो सामग्री लागेल आणि प्रत्यक्ष व्यवस्था तयार करताना 9 किलोच लागली किंवा 11 किलो लागली. तर ह्या जो प्रत्यक्ष आणि प्रमाण याच्यातला जो फरक आहे याच्यामुळे हे सामग्री उपयोग किंवा वापर विचरण तयार होतं. सामग्री वापर विचरणाची कारणं आपण बघणार आहोत. पहिला आहे अकार्यक्षम किंवा निष्काळजीपणे उपयोग केल्याने सामग्रीच्या वापरात तफावत. आपण जी सामग्री वापरतो आहे ती बरोबर वापरली नाही तर त्याच्यात तफावत येते, निष्काळजीपणाने वापरली. उत्पादनाच्या नमुन्यात बदल. जो उत्पादनासाठी नमुना वापरला होता त्याच्यात बदल. पर्यायी सामग्रीचा उपयोग. या एका सामग्रीऐवजी दुसरी सामग्री वापरली तरी. सामग्रीची चोरी. सामग्रीची काही प्रमाणात चोरी झाली तर त्याचा परिणाम होतो. सदोष यंत्र उपकरणे आणि साधने यांच्यामुळे सामग्रीचा वापर वाढतो. समजा मशिनरी कारखान्यातली चांगली नसेल तर सामग्रीचा वापर हा वाढतो, म्हणजे जास्ती सामग्री लागू शकते. सामग्रीवर प्रक्रिया करण्याची सदोष पद्धती. सामग्रीवर जी प्रक्रिया करण्यात येते, प्रोसेस करण्यात येते ती पद्धती समजा चांगली नसेल तरीसुद्धा सामग्रीचा वापर जास्ती होऊ शकतो. आपणास कारणीभूत होणारी उत्पादनातील कार्यक्षमता. म्हणजेच सगळं आहे व्यवस्थित पण लोक समजा व्यवस्थित काम नाही केलं तर सामग्री ही जास्ती लागू शकते. सामग्रीचा अकार्यक्षम आणि अपर्याप्त तपासणी. सामग्रीची वेळोवेळी तिचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तपासणी होणं आवश्यक आहे. समजा ती तपासणी केली गेली नाही तरीसुद्धा विचरण होऊ शकतं. सामग्रीच्या अतिरिक्त वापरास कारणीभूत ठरणाऱ्या अकार्यक्षम कर्मचारी वर्ग. म्हणजे ज्यांच्या हातात सामग्रीचं काय म्हणतात आपण स्टोरेज ठेवलेलं आहे त्यांनी समजा चांगल्या पद्धतीने सामग्री साठवून नाही ठेवली तरीसुद्धा सामग्री विचरण उपयोग विचरण होतं.
आता पुढलं आहे सामग्री मिश्र विचरण. सामग्री मिश्र विचरण सामग्री वापर विचरणाचे उपविचरण आहे. म्हणजे वापर विचरणाचाच एक भाग आहे उपयोगी उपविचरण. मिश्रणाचे प्रमाप आणि प्रत्यक्ष एकीकरण यातील फरकामुळे असलेला सामग्री वापर विचरणाचा भाग म्हणजे सामग्री विचरण मिश्र विचरण होय. ज्या उद्योगात उत्पादित वस्तू करण्यासाठी विविध सामग्रीचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केले जाते तेथे हे विचरणे उद्भवतात. म्हणजे एखादं वस्तू तयार करायला 2 प्रकारची सामग्री लागत असेल तर तिथे हे मिश्र विचरण उद्भवतं. पुढलं आहे सामग्री उत्पादन विचरण. उत्पादनासाठी वापरण्यात आलेल्या वास्तविक सामग्रीपासून मिळालेले वास्तविक उत्पादन आणि तेवढ्याच सामग्रीच्या उत्पादनापासून मिळणारे प्रमाद उत्पादन यातील फरक काढून त्याला उत्पादनाच्या प्रमाप मूल्याने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला सामग्री उत्पादन विचरण असे म्हणतात. जी प्रत्यक्ष सामग्री वापरली त्याच्यापासून किती उत्पादन दिलं आणि प्रत्यक्ष प्रमाप सामग्रीच्या उत्पादनापासून किती प्रमाप उत्पादन मिळालं याचा जे तुलना केली जाते त्याला सामग्री उत्पादन विचरण असं म्हणतात. आता सामग्री विचरणाचं आगणन आणि उदाहरण त्याच्यासाठी आपण हे फॉर्म्युले बघू. पहिला फॉर्म्युला आहे सामग्री परिव्यय विचरण. सामग्री परिव्यय विचरण बरोबर काय, प्रमाप मात्रा गुणिला प्रमाप मूल्य वजा वास्तविक मात्रा गुणिला वास्तविक मूल्य. आपण जेव्हा गणित शिकू ना तेव्हा ते अधिक स्पष्ट होईल. सामग्री उपयोग विचरण, प्रमाप मात्रा वजा वास्तविक मात्रा गुणिला प्रमाप मूल्य. सामग्री मूल्य विचरण, प्रमाप मूल्य वजा वास्तविक मूल्य गुणिला वास्तविक मात्रा. पुढे आहे सामग्री मिश्र विचरण, प्रमाप मिश्रणाचा प्रमाप परिव्यय वजा प्रत्यक्ष मिश्रणाचा प्रमाप परिव्यय किंवा पुनर्निर्धारित प्रमाप मात्रा गुणिला वास्तविक मात्रा गुणिला प्रमाप मूल्य. सामग्री उत्पादन विचरण, वास्तविक उत्पादन वजा वास्तविक सामग्रीचे प्रमाप उत्पादन गुणिला उत्पादनाचा परिव्यय प्रति एकक परिव्यय. सामग्री उत्पादन विचरण, वास्तविक परिमाणाची प्रमाप हानी वजा प्रत्यक्ष हानी गुणिला प्रति एकक सरासरी प्रमाप मूल्य. हे वेगवेगळी सूत्र आहे, ही व्यवस्थित लिहून घ्यायची आणि हे आपल्याला त्याप्रमाणे आपण उदाहरण सोडवू शकतो. हे झाले सामग्री विचरणांचे सूत्र आणि प्रमाप परिव्यय. याच्यानंतर आपण याच्यावरची गणितही घेणार आहोत. तर ही सूत्र जी दिलेली आहेत ही इंग्रजीमधनं दिलेली आहेत. इथे तुम्ही बघता आहात ही सूत्र दिली आहेत आणि याच्याखाली उदाहरण पण आहे. हे सामग्री विचरणाचं उदाहरण आहे. ते आपण जेव्हा प्रत्यक्ष पिरियड घेऊ तेव्हा सॉल्व करू आहे. ठीक आहे. बाय. इथेच आता थांबू आपण. बाय.